महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. नवापूर तालुक्यात भीषण अपघात, महिलेचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी. नवापूर तालुक्यातील सारवट येथील बजरंग पेट्रोल पंपाजवळ आज पहाटे भीषण अपघात घडून एका महिलेचा मृत्यू झाला, तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सुमारे 6:10 एका अज्ञात आयसर ट्रकने आणि रिक्षामध्ये जोरदार धडक झाली. अज्ञात ट्रकने रिक्षाला मागून धडक दिल्यानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की रिक्षेतील सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघातात संगीता पंडित भील राहणार विसरवाडी यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर मोहम्मद अरबाज पठाण, पायल अरबाज पठाण, मंजुबाई दिवाजी गावित, सुपडी जयंत्या गावित, नीताबाई सुरूप सिंग गावित, तृषा आकाश भील, निशा सूरज वळवी तसेच रिक्षाचालक राकेश नामदेव बिऱ्हाडे हे गंभीर जखमी झाले आहेत. सदर रिक्षामधील प्रवासी शासनाच्या योजनेअंतर्गत भांडी घेण्यासाठी नवापूर शहरात येत होते. अपघाताची माहिती मिळताच सावर्ट गावाचे सरपंच विलास वसावे यांनी तात्काळ सोमा कोकणी आणि लाजरस गावित यांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. घटनास्थळी जीवनधारा रुग्णवाहिका तसेच 1033 क्रमांकाची रुग्णवाहिका त्वरित दाखल झाली. काही जखमींना खासगी वाहनांनीही रुग्णालयात हलविण्यात आले. सर्व जखमींना प्राथमिक उपचारासाठी विसरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यापैकी 2घांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान चिंचपारा आउटपोस्टचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन नाईक, देविदास कोकणी आणि कांतीलाल वळवी यांनी कार्यवाही केली. सध्या फरार झालेल्या अज्ञात आयसर ट्रकचा शोध सुरू असून अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नवापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, विसरवाडी.